मी आपल्या सर्वांचा कौडगाव नगरीतील सर्व माझ्या भगिनी आणि बंधू सगळ्यांचं मी स्वागत करते। आणि आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत। आज जागतिक आरोग्य दिन आहे, म्हणजे आपल्या आरोग्याचं आपण नियोजन कसं करायचं, आपलं आरोग्य चांगलं कसं राखायचं, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे सुधाताई कांकरिया ज्या स्त्री जन्माचे स्वागत करा ह्या चळवळीच्या प्रणेत्या आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या राष्ट्रपतींच्या तर्फे त्यांना पुरस्कार पण मिळालेला आहे। तसेच आपल्या पंचायत समितीच्या सर्वांच्या लाडक्या आणि कौडगावच्या मंजुषाताई जामगे ह्या सुद्धा आज ह्या बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या अभियानासाठी आपल्या सर्वांना जागरूक करण्यासाठी आपल्या गावाच्या प्रत्येक महिलेला आणि पुरुषांना की ज्यांनी मुलींना शिकवावं, मुलींना म्हणजे आजपर्यंत जे काही घडलंय ते सगळं विसरून जाऊन मुलीच्या जन्माचं स्वागत करावं, यासाठी मुद्दामून आपल्याला प्रबोधन करण्यासाठी, आपली जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आपल्यासाठी। डॉक्टर सुधा कांकरिया हे नेत्रतज्ञ आहेत, त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि नेत्रतज्ञ आहेत त्या, आणि आपल्या वैद्यकीय सेवेवर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या काय आहेत, प्रणेत्या आहेत। गेल्या 30 वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात ताईंनी केली। 2 राष्ट्रपतींच्या वतीने कार्याचे कौतुक 2007 साली अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना निर्मलगाम पुरस्कार व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना शाबासकी दिली। युरोप येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवर पाहुणे रिसोर्स पर्सन म्हणून आमंत्रण। बेटी हूँ मैं तारा बनूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी, तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी, तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी। गगन पर चमके चंदा मैं धरती पर चमकूंगी, गगन पर चमके चंदा मैं धरती पर चमकूंगी, मैं धरती पर चमकूंगी, मैं उजियारा करूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी। पढ़ूंगी लिखूंगी मैं मेहनत भी करूंगी, पढ़ूंगी लिखूंगी मैं मेहनत भी करूंगी, अपने पाँव चलकर दुनिया को देखूंगी, अपने पाँव चलकर दुनिया को देखूंगी, दुनिया को देखूंगी मैं दुनिया को समझूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी, बेटी हूँ मैं तारा बनूंगी। कोडगाव ग्रामपंचायत, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी अशा या गावी इथे मला भेट देताना खूप आनंद होत आहे। आज आपल्या कोडगावची ही ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय मंजुषाताई आहेत, आदरणीय ताई आहेत, आदरणीय ग्रामसेवक सर आहेत, आदरणीय सरपंच आहेत, आदरणीय परमार सर आहेत आणि आपण सर्वजण माझ्या माता भगिनी आणि माझे बंधू इथे आज उपस्थित आहेत आणि आपण सगळेजण एक महत्त्वाच्या विषयावर आज चिंतन करत आहोत। चिंता करणं खूप झालेलं आहे, आपण खूप चिंता करतोय की आता मुलींची संख्या कमी होते आहे, मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीयेत, तर मग ही एक चिंताच झाली। दुसरी चिंता आहे की आपल्या घरातला जर बाई माणूस कुठे बाहेर गेलं, मग घरातील चिमुकली शाळेत गेली असेल किंवा घरातील युवती कॉलेजमध्ये गेली असेल किंवा शेतावर काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी गेलेल्या असतील किंवा विहिरीतून पाणी काढण्यासाठी आमच्या माता भगिनी गेल्या असतील, तर घराच्या बाहेर पडलेल्या कुठल्याही स्त्री वर्ग जोपर्यंत घरात येत नाही
तोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव नसतो, ही आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे. तर आता ही काळजी आणि चिंता ही आपल्याला सोडायची आहे आणि चिंतन करायचं आहे आणि चिंतन करून याच्यावर उपाययोजना करायची आहे. याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे. फक्त संकट आलं म्हणून घाबरून जायचं नाहीये किंवा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणून स्तब्ध राहायचं नाहीये, शांत राहायचं नाहीये. तर चिंतन करून याच्यावर उपाययोजना काढायच्या आहेत आणि त्या उपाययोजनेच्या माध्यमातून आपल्याला मुलींची संख्या वाढवायची आहे. आणि म्हणून साठी आज कौडगावच्या ग्रामपंचायतीने ही स्पेशल ग्रामसभा आयोजित केलेली आहे. आता मी तुम्हाला भारताची सद्य परिस्थिती एकदा पहिल्यांदा सांगणार आहे. त्यानंतर आपण हे सगळं थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी आपण चर्चा करू, चिंतन करू आणि सगळेजण मिळून याविषयीचा ठराव घेऊ. सगळेजण मिळून याविषयीचा एक संकल्प करू आणि त्याच्यामध्येच आपल्या आयुष्याचं कल्याण सामावलेलं आहे. तर आपण भारताचा जर विचार केला, खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगाच्या पाठीवर उच्च संस्कृती समजली जाते. कारण आपल्या भारतामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. म्हणजे मातेला देवा समान आपण मानलेलं आहे, पित्याला देवा समान मानलेलं आहे, गुरुजींना आणि घरात येणाऱ्या अतिथींना सुद्धा आपण देवस्वरूप मानतो. अशा प्रकारची आपली संस्कृती आहे. मग असं असताना आपल्या उद्याच्या येणाऱ्या आईला आपण का नाकारतोय? प्रत्येक घरामध्ये जन्माला येणारी जी चिमुकली आहे ती उद्याची आईच आहे की नाही? उद्याची ती आई आहे ना, तरी पण आपण तिला नाकारतोय. एकीकडे आपण मातृदेवो भव म्हणतोय, आईला देवाच्या ठिकाणी ठेवतोय आणि दुसरीकडे उद्याच्या येणाऱ्या आईला नको येऊ म्हणतोय. फक्त नको येऊ म्हणत नाहीये, तर तिला जन्माला येण्यापूर्वीच गर्भातच असताना तिला मारून टाकलं जातंय. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे, ही भीषण परिस्थिती आहे. हा कठीण समय आलेला आहे आणि याच्यामध्ये अभ्यास जर केला तर असं लक्षात येतंय की मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. की ज्यांनी काही गुन्हा केलेला नाही, ज्यांचा काही दोष नाही, जे कोमल आहे, कोवळे आहे, इवलंसं ते बाळ आहे, पण काहीही गुन्हा नसताना सुद्धा अशा या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच क्रूरतेने मारून टाकलं जातं. हे केवढं मोठं महापाप आहे. हे स्त्री भ्रूण हत्येचं बीज आपण पेरल्यामुळे आज घरातली स्त्री, समाजातली स्त्री, शहरातली स्त्री, शेतातली स्त्री आणि गर्भातली स्त्री सुद्धा असुरक्षित झालेली आहे. खूप मोठा रक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि अवघी मानवजात संपून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. विचार करा, आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणूस निर्माण होणार आहे का? म्हणजे अवघी मानवजात संपण्याच्या मार्गावर आज आपण आहोत. म्हणजे हे जगबुडी, ज्याला आपण नुसतं ऐकलं असेल आतापर्यंत जगबुडी काय असते, पण ही जगबुडी आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षरित्या आज आपल्याला इथे होताना दिसते आहे. म्हणजे हे किती मोठं संकट आहे, हे किती मोठी दयनीय अवस्था झालेली आहे. परंतु याच्यावर सोल्युशन आपण काढू शकतो, याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो. त्यासाठी वेळीच जाग होण्याची आज फार आवश्यकता आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणतीये की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको गाई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई.
मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलेशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग. नाही आई, तू हे पाहू शकणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तुम्हाला दिलीस ना तरी चालेल ग. 2-2, 3-3 दिवस आई मी ते पुरून करून खाईल ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग. मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजामाता माझ्या रूपाने येतील? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तुम्हाला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय. अशी ही आर्तशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला ओ जर आपल्याला द्यायचा असेल तर समाजामध्ये काही परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे आणि कायद्याची कडक अंमलबजावणी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. आज सोनोग्राफी मशीनवर मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे तपासणी होऊ नये म्हणून PCPNDT नावाचा कायदा आहे. त्यानंतर मुलगी जन्माला आली समजा तर पुढे मोठी झाली तर तिला शाळेमध्ये पाठवणं पाहिजे, तिला शिक्षणाचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यानंतर तिचा बालविवाह होऊ नये म्हणूनचा कायदा आहे, हुंडा दिला घेतला जाऊ नये म्हणूनचा कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचार होऊ नये म्हणूनचा कायदा आहे, स्त्री पुरुष समानता नांदावी म्हणून सुद्धा कायदा आहे, राज्यघटनेमध्ये कलम आहेत. हे एकीकडे आहे, पण याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरीकडे समाजामध्ये सुद्धा खूप मोठे गैरसमज आहेत. तर काय आहेत समाजामध्ये गैरसमज? आपण सगळेजण समाजाचे घटक आहोत. तुम्ही, मी, काका, मामा, आजी, आजोबा, आई, वडील, सगळे सगळे समाजाचे घटक आहोत. मग समाजाचा जर आपण विचार केला तर परंपरेने अनेक वर्षापासून सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की तो म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा, मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन. तर समाजामध्ये गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन. आपल्या सगळ्यांच्या घरी हेच आपण ऐकत आलेले ना अनेक वर्षापासून. पण आपल्याकडे अजून फार एक चांगली पद्धत आहे, ती म्हणजे निसर्गाने, परमेश्वराने जेव्हा माणूस घडवला तेव्हा पुरुष पण घडवला आणि स्त्री पण घडवली. तर या निसर्गाने स्त्रीकडे काही शक्ती दिलेल्या आहेत, पुरुषांकडे पण काही शक्ती दिलेल्या आहेत. स्त्रीकडे दिलेला आहे मातृशक्तीचा आविष्कार. मातृशक्तीचा आविष्कार म्हणजे प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य, त्या सगळ्यांची गोळाबेरीज केली की त्याला मातृशक्तीचा आविष्कार म्हणतात. हा स्त्रीकडे दिलेला आहे.
स्त्रीकडे निर्माण करण्याची क्षमता दिलेली आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? आईच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने, परमेश्वराने फक्त आईकडे दिलेली आहे. तसं पुरुषांकडे पुरुषार्थ दिलेला आहे, पराक्रम दिलेला आहे, आक्रमकता दिलेली आहे आणि कणखरपणा दिलेला आहे. पण हे दोन्ही गुण एकमेकांना पूरक असे गुण आहेत. हे दोन्ही गुण एकमेकांना पूरक असे गुण आहेत. हे दोन्ही पण गुण एकमेकांशिवाय अधुरे आहेत. एकमेकांशिवाय अधुरे आहेत. तर असं म्हटलं जातं की जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं केव्हा? जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं केव्हा? जेव्हा स्त्री आणि पुरुष गुणागोविंदाने नांदतील तेव्हा. तर या ज्या शक्ती आहेत परमेश्वराने, ईश्वराने, निसर्गाने या स्त्री पुरुषांना दिलेल्या, तर हे जेव्हा मी चिंतन करत होते तेव्हा त्यातून मला एक कविता स्फुरली. कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. लक्ष देऊन ऐका. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी. विचार केल्यानंतरच घडते एखादी कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण. तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. एवढं आपल्याला समजलं की निसर्गाने, देवाने, परमेश्वराने जग निर्माण केलं तेव्हा स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार दिले, समान गुण दिले, समान अशी वेगवेगळी शक्तीस्थळं दिलेली आहे. म्हणजे निसर्गाने भेदभाव केला नाही, परमेश्वराने भेदभाव केला नाही, भारत मातेने भेदभाव केला नाही, राज्यघटनेने भेदभाव केला नाही, कायद्याने भेदभाव केला नाही. मग आपण कशासाठी भेदभाव करायचा? आपण कशासाठी भेदभाव करायचा? आणि एवढा भेदभाव की जन्मालाच येऊ द्यायचं नाही, मारूनच टाकायचं पोटामध्ये. डोळे बंद करून विचार करा. आपल्या आजूबाजूला 1.5 करोड निष्पाप जीवाचे जर प्रेत पडले असेल तर एक क्षणभर तरी आपण जिवंत राहू का? 1.5 कोटी चिमुकल्या आपल्या मुली, आपल्या या नाजूक मुलींचे प्रेत आपल्या आजूबाजूला पडले असेल तर आपल्याला एक क्षणभर तरी जिवंत राहावंसं वाटेल का? पण ही सत्य घटना आहे, ही खरोखर परिस्थिती आहे आणि ती आता आपल्याला बदलली पाहिजे. मग ते बदलण्यासाठी काही बदल आपल्यात पण करावे लागतील. काही बदल आपल्याला करावे लागतील. तर मी सांगत होते, समाजामध्ये मोठा गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन. मग आता याचा आपण 2
3 प्रकारे अभ्यास करू की मुलाला वंशाचा दिवा का म्हणतात, याचा सामाजिक दृष्टिकोन काय सांगतो. ते याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन असा सांगतो की मुलाला वंशाचा दिवा म्हणण्यामागे 4 कारणं ते पुढे करतात. की मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो. असं सगळे म्हणतात की नाही बाबा, मुलगा वंशाचा दिवा आहे, म्हणजे हे 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 तो करतो म्हणजे तोच वंशाचा दिवा आहे. पण आपण शांत बसून विचार करू बरं, काय काय आहे खरं खरं, काय काय आहे. आज मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते. 10वीचे रिझल्ट पहा, 12वीचे रिझल्ट पहा, जास्त गुण कुणी घेतली आहेत. म्हणजे तो शिकतो, ती पण शिकते. तो कमावतो, ती पण कमावते. आज इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, सरपंच होते, उपसभापती होते, राष्ट्रपती सुद्धा होते. म्हणजे सगळी पद जबाबदारीने यशस्वी करण्याचं काम सुद्धा प्रत्येक महिला करते. आता असं एखादा प्रश्न कोणाच्या मनामध्ये येईल की घरात असलेली आमची गृहिणी काय करते. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र सगळे नीट ऐकून घ्या. अगदी दोन्ही कान उघडून व्यवस्थित ऐका. त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. त्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की घराला घरपण देणारी आई असते. घराला घरपण देणारी आई असते. वास्तूचं मंदिर करणारी आई असते. आई पहिली गुरु आहे. आई पहिली पाठशाळा आहे. एक घास चिवचा, एक घास काऊचा करून खाऊ घालते, भरण पोषण करते, लहानाचं मोठं करते, संस्कार देते, बोट पकडून चालायला शिकवते, आणि अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्यावर मात कसं करायचं हे समजावून सांगते. मग ती अशिक्षित असो, शिक्षित असो, खेड्यात राहणारी असो, शहरात राहणारी असो, काम करणारी असो, नाही करणारी असो, शेतातली असो, ऑफिसमधली असो, आई कुठली का असेना, पण प्रत्येक आई पहिली गुरु आहे. घरातली पहिली पाठशाळा आहे. घराचं मंदिर करण्याचं काम सुद्धा आईच करते. म्हणून म्हणतात की घर असावं घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. नुसत्या 4 भिंती उभे केल्या म्हणजे घर होत असतं का. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. नुसती नाती सांगण्यापुरती नाही तर प्रेमाची नाती पाहिजे. घर असावं घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. या घरातून पिल्लू उडावे, या घरातून पिल्लू उडावे, घेऊन दिव्य शक्ती. आकाशाचे पंख असावेत पण उंबरठ्यावर भक्ती. असं हे आईचं काम आहे. आणि हे जे काय आईचं कर्तृत्व आहे, हे जे काय आईची कमाई आहे, आईचे हे देवी गुण आहे, याचं मोजमाप करायचं ठरलं ते मोजायला कुठली फुलपट्टी आजपर्यंत तयार झाली आहे का. तिचं जे कार्य कर्तृत्व आहे हे आपल्याला तोलायचं असेल, मोजायचं असेल, वजन करायचं असेल तर त्यासाठी कुठला तराजू निर्माण झालेला आहे का. नाही. एवढं तिचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून आपण हजारो लाखो वर्षापासून ऐकत आलेलो आहोत की स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा आई. म्हणजे आईचं कर्तृत्व एवढं कर्तृत्व आहे की आई नसेल तर तिन्ही जगाचा का स्वामी असेना पण तो लवकारी करणार आहे. म्हणजे मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते, मुलगा कमावतो, मुलगी त्याच्यापेक्षा जास्त कमावते. आपण पाहिलं मुलगा म्हातारपणाची काठी होतो. इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नाही तर एवढे वृद्धाश्रम निर्माण झाले असते का. सरकारला कायदा करावा लागला असता का की तुम्ही आई वडिलांना नाही सांभाळलं तुम्हाला अमुक अमुक शिक्षा होईल.
अशी सूचना जारी करावी लागली असती का? नाही. म्हणजे श्रावण बाळाचा इतिहास सांगणारा आपला देश, पण कुठे आहेत श्रावण बाळ आता? शोधून शोधून श्रावण बाळ आपल्याला पाहावे लागतील, पण मुली मात्र अडीअडचणीला धावून येतात, मदत करतात, प्रेम देतात, आधार देतात, हे मात्र वास्तव आहे. चौथी गोष्ट, अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना? पण त्या काळामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी हे कार्य केलं होतं. आज पण आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं तर आज पण वेळ आली तर हे सुद्धा काम आपल्या माता भगिनी जबाबदारीने पार पाडताना आपल्याला दिसतात. म्हणजे जी 4 कारणं मुलाला वंशाचा दिवा म्हणून सांगितलेली आहे, त्या 4 कारणांचा अभ्यास केला तर कोण झालाय वंशाचा दिवा? कोण झालाय वंशाचा दिवा? कोण झालं? मुलगी झाली. कोण झालं? मुलगी. कोण झालं? कोण झालं? मुलगी झाली. मग आपण हा तुलनात्मक अभ्यास केला तर मुलगी वंशाचा दिवा झाली. परंतु आपल्या मनावर बुद्धीवर इतकं बसलंय ते ठासून 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 की मुलगा हाच वंशाचा दिवा. इथं कुठलं तरी ताई म्हणल्याच नाही तरी मुलगा म्हणलं. कोण म्हटलं? म्हणजे इतकं ते मनावर बुद्धीवर पक्क बसलंय की मुलगा 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 वंशाचा दिवा. पण खरी परिस्थिती आपण अभ्यास करून पाहिली. कोण आहे वंशाचा दिवा? मुलगी आहे वंशाचा दिवा. मग आता आपण हे सगळ्यांना समजून सांगण्याचं फार मोठं काम आपल्याला घ्यावं लागणार आहे. पण त्यासोबत आपल्याला एक चांगला मध्यमार्ग आपण काढलेला आहे की समजा गुरुजींनी फळ्यावर एक रेष काढली. आमच्या युवतींना प्रश्न विचारते, मुलींसाठी प्रश्न आहे. समजा गुरुजींनी फळ्यावर एक रेष काढली आणि गुरुजी म्हणाले की या रेषेला हात न लावता ही रेष छोटी करून दाखवा. कशी करायची? तर ह्या रेषेला छोटं करायचं हात न लावता. तर कसं करायचं ते मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. रेष आहे मुलगा वंशाचा दिवा आहे. हे सारखं सारखं सगळ्यांना सांगा, सगळ्यांची वेळ द्या, असं ऊर्जा आपली खर्च करा. त्यापेक्षा आपल्याला एक मोठी रेष त्याला मारता येईल की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते. आलं लक्षात? मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते. अशा प्रकारचं विधान करायचं आहे. म्हणजे कुठेही वादावादी नाही, कोणाला समजून सांगणं नाही, पण हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लक्षात आलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? मग आज जी आपली ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला एक ठराव घ्यायचा आहे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आपल्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये. दुसरी गोष्ट की जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत आनंदाने आपल्याला करायचं आहे. काय होतं की मुलगा झाला की सगळे आनंदी होतात, पेढे वाटतात, आणि मुलगी झाली की एवढंसं तोंड करून कुठेतरी कोपऱ्यात बसतात, सांगत पण नाही काय झालं आणि काय नाही. सगळे निराश होतात, उदास होतात, आहे की नाही? तर हा जो काही उदासपणा आहे तो उदासपणा आपल्याला राजी. मुलगा झाला की पेढे वाटतात आणि मुलगी झाली की सगळे निराश आणि उदास होतात.
तर तो उदासपणा काढून टाकायचा, निराशा काढून टाकायची आणि त्या जागी आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. मग त्यासाठी एक योजना राबवायची. ते योजनेचं नाव आहे कन्या जन्म आनंद सोहळा. म्हणजे मुली झाल्यानंतर आनंद व्यक्त करायचा, तो पण सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करायचा, त्याचा उत्सव करायचा, त्याचा सोहळा करायचा. त्याच्यामध्ये मुलीला झबलं घ्यायचं, आईची खणानारळाने ओटी भरायची आणि सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करायचा. अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा आपल्याला साजरा करायचा. पण हा साजरा करत असताना प्रत्येक घराचा, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवायची. म्हणजे अमुकांच्या घरी मुलीचा जन्म झाला तर त्याचं ती दवंडी पिटवली जाईल की आमच्या अमुक यांच्या परिवारामध्ये कन्या रत्न जन्माला आलेला आहे, लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा. तर प्रत्येकाने कन्या जन्म आनंद उत्सव साजरा करण्यासाठी 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आहे. किती रुपयाचा? 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आहे. मी आता ताईंशी बोलत होते तर आपल्याकडे ही आपल्या गावची लोकसंख्या, परत ताईंना विचारते की गावची लोकसंख्या किती ताई? 2000 आपल्या गावची लोकसंख्या आहे. मग समजा आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येकाने 1 रुपया दिला तर किती रुपये जमा होतील? 2000 रुपये जमा होतील. त्या 2000 रुपयामध्ये कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. तो असं सगळ्यांनी एकत्र येऊन करायचा, नुसतं आपल्या घरी करायचा नाही. असं सगळ्यांनी एकत्र यायचं आणि तिची खणानारळाने ओटी भरायची, कपडे द्यायचे, सासूबाईंचाही सत्कार करायचा, आईचा सत्कार करायचा. अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा त्या 1 रुपयाच्या जादू योजनेमध्ये करायचा. तर अशा प्रकारचा ठराव घ्यायचा आहे की आपल्याला? करा बरं हात वर. सगळे 100% हात वर आलेले आहेत, 100% हात वर आलेले, उंच हात वर आलेले आहेत सगळ्यांचे. सगळे जण हात वरी करा, वरी करा. वरचे हात करा सगळे. 1 रुपयाची जादू योजना कन्या जन्म आनंद सोहळा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर. अरे आवाजच नाही. मंजूर. हात खाली घ्या, जोरात टाळ्या वाजवा. आज दिनांक 7/4/2015 रोजी सकाळी 9 वाजता प्राथमिक शाळा कौडगावच्या समोर विशेष ग्रामसभा सौ मंजुषा अण्णासाहेब जामगी यांच्या अध्यक्षतेखाली व बेटी बचाओ बेटी पढाओ चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये खालील ठराव पास करण्यात आला. ठराव क्रमांक 1, स्त्री जन्माचे स्वागत करण्याबाबत. वरील विषयी बेटी बचाओ बेटी पढाओ चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांनी पुढील प्रमाणे जनतेस मार्गदर्शन केले. गर्भात असलेल्या मुलीला मारण्याचे महापाप आजूबाजूला घडताना दिसते आहे. ते अत्यंत दुःखाची बाब आहे. हे महापाप ताबडतोब थांबले पाहिजे, नाहीतर अवघी मानव जात संपून जाईल. हा धोका टाळण्यासाठी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच 11 कलमी करती कार्यक्रम समजावून सांगितला. त्यानंतर आजच्या ग्रामसभेत असा ठराव घेतला की आमची ग्रामपंचायत कौडगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी गावातील कुटुंबियाच्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेऊ. प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू. त्यासाठी रुची जादू योजना राबवू. असा ठराव सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक ज्ञानोबा निवृत्ती केंद्रे, अनुमोदक राजश्री बाबासाहेब जामगी. त्याची अंमलबजावणी करायची आहे. मग त्या अंमलबजावणी करण्यासाठी एक समितीची स्थापना केली पाहिजे. त्याच्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक हे 2 तर कायमस्वरूपी सदस्य असणार आहेत. त्यासोबत 3 लोक पाहिजे, 2 महिला पाहिजे, 2 पुरुष पाहिजे आणि 1 शिक्षक पाहिजे. आमच्या 3 भगिनी आणि 3 भाऊ इथे आहेत. हे 6 जण मिळून आणि सरपंच आणि ग्रामसेवक
हे 8 जणांची ही समिती आहे. ही समिती इथून पुढच्या काळामध्ये आपल्या ग्रामसभेमध्ये जो ठराव झालेला आहे, कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना, या ठरावाची अंमलबजावणी करतील आणि त्याचा रिपोर्ट मला करत राहतील. ते रिपोर्टिंग पण होणं खूप आवश्यक आहे. तर या 6 जणांचं आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू. बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामध्ये आम्ही सामील होत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय. माझं नाव आहे प्रतिमा गोपीनाथराव मुंडे. मी इथं प्राथमिक पदवीधर आहे. आमच्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद राशा कौडगाव. तर आमच्या शाळेमध्ये ग्रामसभेमध्ये असा ठराव झालेला आहे की बेटी बचाव हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. भ्रूण हत्या करायची नाही. स्त्री भ्रूण हत्या करायची नाही. सर्वांचा ठराव मंजूर झालेला आहे. पुन्हा कन्या जन्माल्यानंतर आनंद सोहळा करायचा. सर्व गावातल्या लोकांनी 1-1 रुपया जमा करून त्या जन्मलेल्या मुलीचं स्वागत करायचं आणि तिच्या आईची खणाराने ओटी भरायची आहे आणि तिच्या सासूबाईंना तिचं सुद्धा स्वागत करायचं आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये साजरा झालेला आहे. तर हे ठराव झाल्यामुळे आम्हा सर्व गावातल्या महिलांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. आणि ज्यांच्या घरी मुलं नाहीत, फक्त मुलीच आहेत, अशा महिलांचा सुद्धा इथं सत्कार करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि मॅडमनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव रावसाहेब परमारे आणि मी रिलायन्स फाउंडेशन गंगाखेड इथे एक प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. तर रिलायन्स फाउंडेशन जवळपास गंगाखेड आणि पालमच्या 54 गावामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये जर असं जे महिला जागृतीचे जे कार्यक्रम झाले तर रिलायन्स फाउंडेशनची रुची असते. आणि आज जो कार्यक्रम जो घेण्यात आला कन्या भ्रूण हत्यावर आणि कन्या जागरूकतावर आणि कन्या ही वंश आहे असा कार्यक्रम आम्हीसुद्धा आमच्या ह्या 54 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन महिलांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता आणणार आणि नक्कीच याच्यावर काही ना काही करून दाखवणार अशी मी सांगतो.